त्या म्हणजेच 23 ऑगस्ट 2026 वार रविवार श्रावण महिन्यातील अत्यंत पवित्र आणि फलदायी मानली जाणारी पुत्रदा एकादशी आहे. श्रावण महिना आधीच भगवान महादेवांच्या भक्तीने पावन झालेला असतो आणि त्यातच रविवार येणारी ही एकादशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने अधिकच फलदायी ठरते. पुत्रदा या शब्दाचा अर्थच मुलांचे रक्षण करणारी, त्यांना सुख समृद्धी, दीर्घायुष्य आणि यश देणारी एकादशी असा होतो. प्रत्येक आईची आणि पालकांची अशी इच्छा असते की आपल्या मुलांच्या आयुष्यात सर्व सुख यावे, त्यांना अभ्यासात, नोकरीत आणि करिअरमध्ये मोठे यश मिळावे, त्यांचा चिडचिडपणा कमी व्हावा आणि त्यांच्यावर कोणत्याही संकटांची किंवा नजरदोषाची छाया पडू नये. जर तुमच्या मनातही मुलांच्या यशाबद्दल किंवा त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी असेल तर उद्याचा श्रावण पुत्रदा एकादशीचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सुवर्ण संधी आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पुत्रदा एकादशीचे महत्त्व, या दिवशी पूजा कशी करावी, काय करावे, काय टाळावे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कारण अत्यंत प्रभावी असा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. वर्षातून 2 वेळा पुत्रदा एकादशी येते, एक पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण या महिन्यात भगवान विष्णूंसोबतच भगवान शिवशंभूचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. धार्मिक ग्रंथ आणि पुराणांनुसार ज्या दाम्पत्याला अपत्य प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी या एकादशीचे व्रत आणि पूजन केल्यास त्यांना गुणी, सुसंस्कृत आणि उत्तम संतानाची प्राप्ती होते. याशिवाय ज्यांना आधीच मुलं आहे अशा आईवडिलांनी जर या दिवशी श्री विष्णूंची पूजा आणि उपवास केला तर त्यांच्या मुलांवरील सर्व संकटे, आजारपण आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. मुलांच्या भविष्यातील अडचणी दूर होऊन त्यांना नोकरी, शिक्षण आणि व्यवसायात अफाट यश मिळते. ही एकादशी पूर्णपणे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी समर्पित आहे. त्यामुळे उद्याच्या रविवारी घरातील वातावरण अत्यंत प्रसन्न आणि सात्विक ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान उरकावे. जर शक्य असेल तर स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी किंवा तुळशीचे पान टाकून स्नान करावे. या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि कारण पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. पूजेसाठी घरातील देवघरासमोर भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाच्या मूर्ती अथवा फोटोसमोर तुपाचा दिवा लावावा. देवाला पिवळी फुले, हळद, चंदन आणि तुळशीची पाने अर्पण करावीत. लक्षात ठेवा, तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंची पूजा आणि नैवेद्य अपूर्ण मानला जातो. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवा किंवा श्री विष्णू सहस्रनामचा जप करावा. मुलांच्या हाताने देवाला फळे किंवा दुधाचा नैवेद्य दाखवावा, जेणेकरून त्यांच्यावर विष्णू भगवंताची थेट कृपा राहील. या दिवशी अन्नदान, वस्त्रदान आणि गरजू लोकांना मदत करणे अत्यंत गुणकारी ठरत असते. या पवित्र दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. एकादशीच्या दिवशी घरात किंवा बाहेर कोणाशी वादविवाद करू नये, रागवू नये आणि कोणाचे अपमान करू नये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकादशीच्या दिवशी घरात तांदूळ किंवा तांदळाचे पदार्थ शिजवू नयेत आणि खाऊ नयेत. धार्मिक मान्यतेनुसार एकादशीला तांदूळ खाणे वर्ज्य मानले गेले आहे. या दिवशी मांसाहार, मद्यपान, कांदा आणि लसूण यांसारख्या तामसिक पदार्थांचा त्याग करावा. तुळशीची पाने अत्यंत पवित्र असतात, परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. पूजेसाठी आदल्या दिवशीच म्हणजेच शनिवारीच तुळशीची पाने तोडून ठेवावीत. घरात शांततेचे आणि सकारात्मकतेचे वातावरण ठेवावे, विशेषतः मुलांवर या दिवशी रागवू नये. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळणार आहोत. आजकाल अनेक पालकांची अशी तक्रार असते की त्यांची मुले ऐकत नाहीत, अभ्यासात मन लागत नाही, सतत चिडचिड करतात, हट्टीपणा करतात आणि त्यानंतर वारंवार त्यांना नजर लागते. काही वेळेस मुलांच्या नोकरीत, करिअरमध्ये किंवा लग्नात सतत अडथळे येतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या सभोवताली असलेली नकारात्मक ऊर्जा आणि नजरदोष. एखादी वाईट नजर किंवा ग्रहांचे दोष मुलांच्या प्रगतीत अडसर ठरतात. श्रावण पुत्रदा एकादशीचा दिवस हा या प्रकारच्या दोषातून आणि विघ्नातून मुक्त मिळवण्यासाठी सर्वात उत्तम मानला जातो. जर एखाद्या आईने आपल्या मुलांच्या भल्यासाठी या दिवशी मनापासून आणि विश्वासाने हा उतारा किंवा उपाय केला तर मुलांमधील चिडचिडपणा संपते, अभ्यासात एकाग्रता वाढते, नोकरी व्यवसायात यश मिळते आणि मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तर हा उपाय नेमका कसा करावा, यासाठी काही साहित्य लागते आणि तो कधी करावा हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 सोप्या आणि सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या वस्तू एकत्र करायच्या आहेत. ज्यामध्ये सर्वात पहिलं असणार आहे ते म्हणजे खडे मीठ घ्यायचं आहे. मीठ नकारात्मकता शोषून घेते. त्यानंतर 7 सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे, देठ असलेल्या. त्यानंतर 3 थोडीशी काळी मिरी घ्यायची आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला थोडीशी काळी मिरी घ्यायची आहे. चौथी वस्तू जी आहे तर ते काळे तीळ
वस्तूही तुम्हाला घ्यायच्या आहे. तर एक पाचवी जी वस्तू आहे ती म्हणजे एक लहान कोळसाचा तुकडा किंवा थोडेसे राख जी असते, म्हणजेच आपल्याकडे अगरबत्ती असते बघा, तर त्याची रक्षा खाली पडलेली असते, तर ती घ्यायची आहे. आता हा उपाय तुम्ही उद्या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री 8च्या दरम्यान करू शकता. आईने स्वतः हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. सर्वात प्रथम एका कागदावर किंवा लहान पात्रात या पाचही वस्तू एकत्र ठेवा. त्यानंतर आपल्या मुलांना किंवा मुलीला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसवावा. आता त्या सर्व वस्तू तुमच्या उजव्या हातात धरून मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा उलट्या दिशेने 7 वेळा ओवाळून उतरवा. उतरवत असताना मनात भगवान विष्णूंचे स्मरण करा. माझ्या मुलांवरील सर्व विघ्न, संकटे, आजारपण आणि नजरदोष दूर होऊ देत अशी प्रार्थना करा. हा उतारा ओवाळून झाल्यानंतर तो घरातील कोणाच्याही पायाखाली येणार नाही अशा ठिकाणी घेऊन जा. तो उतारा तुम्ही घराबाहेर किंवा गच्चीवर एका जुन्या मातीच्या पंतीत किंवा लोखंडी पात्रात ठेवून थोडा कापूर घालून जाळून टाका. जर जाळणे शक्य नसेल तर तो उतारा घराबाहेर वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा घरापासून दूर असलेल्या एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा कचऱ्यात टाकून द्या. हा उतारा टाकून आल्यावर मागे वळून पाहू नये. हा सोपा पण अत्यंत शक्तिशाली उतारा केल्याने मुलांवरील वर्षानुवर्षाचा नजरदोष, हट्टीपणा आणि चिडचिडपणा त्वरित कमी होतो. त्यांच्या बुद्धीचा विकास होतो. अभ्यासात आणि परीक्षेत चांगले यश मिळते. जे मुले नोकरीच्या शोधात आहेत, ज्यांना कामात सतत अडचणी येतात, त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होऊन त्यांना नवीन संधी आणि यश प्राप्त होते. श्रावण पुत्रदा एकादशीचा अत्यंत पावन योग चुकवू नका. आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी, आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी उद्या भगवान श्री विष्णूंची पूजा नक्की करा. आणि हा सोपा उपाय, तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. बघा, जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय अजिबात करता येणार नाही. जर तुम्हाला शक्य झालं तर उद्या दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा भगवान श्री विष्णूंची आपल्याकडे मूर्ती असते, म्हणजेच बाळकृष्ण असतात बघा, त्यांच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक हा तुम्ही पाण्याने, दुधाने करू शकता. तुळशीची पानं अर्पण करायची आहे. विष्णू सहस्रनामावलीचं पठण करत करत तुळशीची पानं अर्पण करा. यामुळे सुद्धा आपल्याला खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळतो. जीवनातील सर्व संकटे, दोष, विघ्न, अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि भगवान श्री हरी विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात. माता लक्ष्मी या त्याच घरात राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते. त्यामुळे ह्या सेवा नक्की करा. विष्णू सहस्रनाम, त्याचबरोबर शिवलीलामृतमधील 11व्या ग्रंथाचं पठण जे आहे तर ते आवर्जून करा. या सोप्या गोष्टी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी येत असतात, कुठेतरी ग्रहांचे दोष आपल्याला तयार झालेले असतात, तर ते सर्व ग्रहांचे दोष दूर होण्यासाठी मदत होते आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला, आपल्या मुलांना यश जे आहे तर ते मिळायला सुरुवात होत असते. असा हा प्रभावी उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे. तर नक्की तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करून बघा. या उपायामुळे सर्व दोष, विघ्न, संकटे, अडचणी, नजरबाधा, हट्टीपणा, चिडचिडपणा संपेल. अभ्यासात प्रगती होईल, नोकरीत यश मिळेल, इच्छापूर्ती होईल. नक्की करून बघा, फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.